सर्वांना नमस्कार. टूल धरण्याची पद्धत आणि प्रोसेस काय असेल तर ती आज आपण आपल्या व्हिडिओतून पाहणार आहोत. जमिनीवर टूल ठेवलेले त्यावेळेस अगदी त्यासोबत तुमचा अंगठा हा वरच्या बाजूला असेल आणि इतर बोटांचा सपोर्ट त्याला आपण या पद्धतीने देणार आहोत. करंगळी आणि इतर जी बोटं आहेत त्याची 2 बोटं खालून, ही 2 बोटं त्याच्या बॅक साईडने आणि या पद्धतीनेच आपल्याला टूल त्यानंतर ते कोणात कशा रेषा ओढल्या जातात यासाठी हा पुढचा पार्ट राहील. अगोदर तुम्ही कुठलेही जे अवयव आहे त्यांचा सराव करा. वरून खाली रेष अगदी व्यवस्थित ओढून घ्या. या पद्धतीचा तुमचा सराव असणं अपेक्षित राहील. त्यानंतर ह्या आडव्या काही जण याला असंही पकडतात, म्हणजे यात काही वेगवेगळ्या थोड्या पद्धती आहेत की या पद्धतीने काही जण असे पकडूनही लिहितात, तर तेही लिखाण करू शकतात. परंतु शक्यतो आपण जसा पेन किंवा मार्कर जी ही साधनं वापरतो, ब्रश, तर त्या पद्धतीने तुमचा पकड असेल तर अजून ती सोयीची जाणार आहे. सराव करूयात की आडवी रेष आहे एकमेकांना समांतर, त्याचंही लिखाण तुम्ही करू शकतात. सराव करावा हे अपेक्षित आहे. टूल पकडण्याची पद्धत आपण पाहिली. यात आपल्याला जर अशी साधनं हवी असतील वेगवेगळ्या पद्धतीची, तर या पद्धतीचे फायबर प्लास्टिकमध्ये आपल्याला काही सेट उपलब्ध होतील. तसंच मेटलमध्ये आपल्याला हवे असल्यास आपल्याला मेटल सेटसुद्धा उपलब्ध होतील. आपल्याला अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला वर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. आपल्याजवळ असणाऱ्या टूलसोबत तुम्हीही अशाच पद्धतीने प्रयत्न करून बघा, लिहून बघा आणि नक्कीच आपल्या अशा मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा की ज्यांना लिखाणात या अडचणी येत आहेत. धन्यवाद.